श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। यदा लंबोदरं वन्दे सतां प्रत्युत्तरसुरं तदा लंबे दयालं शारदा शारदा पूजो वदना वदना पूजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं
Jai
आषाढी एकादशी, शयनी एकादशी आजच्या एकादशीला म्हटलं जातं. आता असं म्हणाला देव झोपतो आज, मग देव झोपला तर चालेल का हो? सगळा जगाचा व्यापार कसा काय होणार? पण जसं आई मुलाला यायला पाहिजे म्हणून दुपारी झोपते बर का, पण लक्षपूर्वक दुर्लक्ष करत असते की नाही, की तो जिन्यावरनं पडतोय का, त्याला काही लागतंय का. जसं भगवंत हा लक्षपूर्वक लक्ष ठेवतोय आपल्याकडे, पण डोळे मिटून. अशी ही शयनी एकादशी आणि आजपासून चातुर्मास सुरू होतो. आजचं दिनविशेष म्हणजे सगळेजण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला गेलेले आहेत. कितीतरी वारकरी, लाखांनी यात्रा जमते तिथे. मग अशा या पंढरीचं महात्म्य आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला तुकोबा सांगताय. तुकोबांचं वर्णन करताना पंत म्हणतात, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जडवई कुठी, नेले जडवई कुठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम राम हरे हरे, राम 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 हरे हरे, राम 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 ज्यांना संतांचा मुकुटमणी म्हटलं जातं असे हे जगद्गुरु देहू गावचे. आपण खरंच तळेगावकर भाग्यवान आहोत की इथे जवळच भंडारा डोंगर आणि त्यांचं कायम वास्तव्य तिथे असायचं. त्यांचं कीर्तन विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा झालेलं आहे तळेगावच्या. असे आपले तळेगावकर खूप भाग्यवान आहेत. आणि अशा या तुकोबांनी पंढरीचं महात्म्य आजच्या निरूपणाच्या अभंगात वर्णन केलेलं दिसते. आता पंढरीच ते म्हणतात की पंढरीची जारे आल्यानो संसार, दिनांचा सोयरा पांडुरंग. आता तुम्ही म्हणाल भारतात कितीतरी तीर्थक्षेत्र आहेत, मग अगदी पंढरीलाच काय सोनं लागलंय असं पण कोणाकोणाच्या मनात, कारण प्रत्येकाचं दैवत वेगवेगळं असतं. पण
तुकोबा ह्या अभंगात काय सांगतात की पंढरीसी जारे आल्यानो संसार, आल्यानो असं म्हणतात बरं का. म्हणजे ह्या संसारामध्ये जे कोणी जन्माला आले त्यांनी प्रत्येकाने एकदा तरी पंढरपूरला जावं असं ते सांगतात. कारण येणारे जाणारे सगळेच असतात, पण सगळ्यांसाठी हे पंढरपूर एक तीर्थक्षेत्र सांगितलं. कारण त्या पंढरपूरला तीर्थराज असं म्हणतात. म्हणजे जसं सूर्य ग्रहांमध्ये ताऱ्यांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे. आता आपण हरतालिकेचं व्रत बघतो तेव्हा काय शंकर भगवान पार्वतीला सांगतात की व्रतांमध्ये सगळ्यामध्ये हरतालिका व्रत हे जास्त महत्वाचं आहे. तसंच या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये हे पंढरी हे तीर्थक्षेत्र हे जास्त महत्वाचं आहे. का बरं महत्वाचं आहे तेच आपण आज बघायचं. कारण त्याला भूवैकुंठ असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण वैकुंठाला जायचं म्हणजे प्रत्यक्ष मरायला पाहिजे की नाही. खऱ्या वैकुंठाला जायचं असलं तर मग ते काय लगेच कोणाला मरण नको असतं. मग न मरता सुद्धा तुम्ही वैकुंठाला जाऊ शकता, म्हणून हे पंढरीचं हे भूवैकुंठ आहे. म्हणजे नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचली वैकुंठाच्या आधी पंढरी रचलेली आहे असं नामदेव महाराज सांगतात. मग ह्या पंढरीचं महात्म्य, कारण आपल्याकडे जे अनेक तीर्थक्षेत्र सांगितले की काशी क्षेत्र हे आपल्याकडे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र मानलं जातं. की जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की एकदा तरी काशी यात्रा घडावी. पण ह्या काशी यात्रा करण्यामागे सुद्धा एक काहीतरी त्रुटी आहे हो या तीर्थक्षेत्रामध्ये. थोडं बारीक करा. तर काय त्रुटी आहे तर काशी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मरण आलं तरच तुम्हाला मोक्ष मिळतो. तर तिथे मरण आलं तर मोक्ष मिळतो. मग आता आपण प्रत्येकाला तर काशीमध्ये मरण यायला लागलं तर काशीची लोकसंख्या किती होईल बघा बरं. आणि येईल असं आहे का, प्रत्येकाची काळ वेळ ठरलेलं असतं. त्यामुळे ही त्रुटी त्या काशी तीर्थक्षेत्राची आहे. त्यानंतर प्रयाग सुद्धा मोठं तीर्थक्षेत्र आहे. पण तिथे तुझा संगमावरती तिथे पर्वणी जर आली, आपण तिथे पर्वणीमध्ये स्नान केलं तरच आपल्याला मोक्ष आहे. गयेला पिंडदान जर केलं तर मोक्ष आहे. आता आजकालचा जमाना बघतोय, अहो जिवंतपणे आई बापाला सांभाळत नाही. मग आपण मेल्यानंतर तो पण गयेला जाणार, मग आपलं पिंडदान करणार. अशक्य कोटीतली गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे ते सुद्धा तिथे सुद्धा काहीतरी त्रुटी सांगितलेली आहे. मग आता कोणी म्हणेल की हा तीर्थक्षेत्रांचा राजा, सकल तीर्थांचा गुरु, सकल तीर्थांचा गुरु, गाढा देखिला सागरू, असा जो तीर्थक्षेत्रांचा राजा आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी त्रुटी आहे. मग काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये तर सोमवती आवस जर आली आणि त्या दिवशी आपण जर समुद्र स्नान केलं तर आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणजे त्या सोमवती अवसेला आधी आवस सोमवती यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण समुद्र स्नान करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी ह्या त्रुटी सांगितली. पण ह्या पंढरीला मात्र या तीर्थक्षेत्री कुठलीही त्रुटी सांगितलेली नाही. बरं, या प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलं तर मुंडन करायला लागतं. म्हणजे प्रयाग क्षेत्री गेलं तर मुंडन करायला लागतं. म्हणजे तिथे जर आपण गेलो असेल, कोणी गेलं असेल तर मी तिथलं आम्ही घेऊन आलो तिथलं दृश्य सांगते. मुंडन करायचं असलं तर गिरायकाला आपण पकडायचंय, असं सगळे तिथले नावी पकडत असतात बरं का. आणि अर्धच करतात बरं का, म्हणजे तो उठून जाणार नाही. म्हणजे गॅंगाची मेघ आहे, आपण धंदा कसा करायचा हे तिथे बघायला मिळतं.
म्हणजे मुंडन करावं लागतं. पण इथे पांडुरंगाच्या इथे पंढरीला मात्र कुठलंही अट नाहीये. हे 12 महिने तुम्ही कधीही पंढरपूरला जा, ते पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे आणि तुम्ही कधीही तिथे गेलात तरी तुम्हाला मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे. मग पंढरपूरला गेल्यानंतर काय विधी करायचा आहे? तर पंढरपूरला जावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, रंगशिलेवरती कान धरून नाचावं, गरुड खांबाला आलिंगन द्यावं आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवावं, की हा सगळा आणि हरिभजन करावं. असा हा सगळा विधी केला की पंढरपूर क्षेत्राचं पुण्य तुम्हाला मिळतं, मोक्ष तुम्हाला मिळतो. म्हणून जिवंतपणी जर आपल्याला मोक्ष हवा असेल तर पंढरीसी जारे आल्यानो संसारा. मग इथे कोण उभा आहे? तर दीनांचा सोयरा इथे उभा आहे. पंढरीचा पांडुरंग हा दीनांचा सोयरा आहे. आता व्यवहारामध्ये आपण दीन कोणाला म्हणतो? की जो गरीब आहे, त्याला काही लाभ नाहीये, त्याला आपण विकलांग आहे, त्याला आपण दीन म्हणतो. पण संतांना मात्र दीन ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का संतांच्या मते. मग संतांच्या मते कोण कोण दीन आहे? तर तुमच्या आमच्यासारखे हे दीनच आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय, आमच्याकडे काय दीनत्व आहे, आम्ही एवढे, आमच्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, मग आम्ही कसे दीन? पण संत सगळ्यांना सांगतात की दीन कोणाला म्हणावं? की जे इंद्रियांच्या अधीन आहेत त्यांना दीन म्हणायचं. आणि जे इंद्रियांच्या अधीन गेलेले आहेत अशा दीनांचा सोयरा हा पांडुरंग तिथे वाट बघत आहे. म्हणून पुढच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगताय, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी पाहत असे. म्हणजे हा पांडुरंग आपली वाट बघत उभा आहे. हो, पण आपणच जात नाही ना. आपण सध्या काय म्हणतो, नको त्या गर्दीत जायला, टीव्हीवर बघू आपण, असं सगळे म्हणतात. पण अहो तिथे गेल्याशिवाय आपल्याला आहे का त्याचं दर्शन छान? मग वाट पाहे उभा भेटीची आवडी. आपण कधी येतोय असं तळमळीने तो वाट बघतोय. कशी वाट बघतोय? तर जशी अगदी लग्न नवीन झालंय आणि ती पहिल्यांदा माहेरी येणार आहे मुलगी बर का, ती घरातले कसे सगळे वाट बघत असतात. पूर्वीच्या काळी अगं बाई रिक्षा थांबली वाटतं म्हणजे आली. हल्ली गाडीचा हॉर्न मुलं, लहान मुलं सुद्धा ओळखतात. म्हणजे घरातली बाई, तिची आई काम करत असते, पण तिचे कान कुठे असतात? दारावर कधी बेल वाजते किंवा गाडीचा हॉर्न कधी ऐकायला येतोय. अशी जी तळमळ असते ना तिला भेटीची, तशी तळमळीने वाट बघतोय आपला पांडुरंग, पण आपण ते जाणतच नाही. म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी, त्याला आपल्या भेटीची आवड आहे. अशा या पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही एकदा तरी जा. का जा? कारण माणसाला सुख सतत हवं असतं. मग तुम्हाला सुख हवं असेल तर नामदेव महाराज म्हणतात, सुखाला की करीसी तळमळ, सुखाला की करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूपवसी, मग तू अवघाची सुख रूपवसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, सुखाला की करीसी तळमळ, सुखाला की करीसी तळमळ. प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळत असतो. म्हणून नामदेव महाराज सांगतायत की तुला जर खरं सुख हवं असेल तर तू काय कर, तू पंढरीला जा. एकदा का तू पंढरीला गेलास, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलंस की तुझं जन्मजन्मीचं जे दुःख आहे ते तू विसरून जाशील. म्हणून अशा वाट पाहणाऱ्या पांडुरंगाकडे आपण भेटीला जा, असा संदेश या अभंगातनं आपल्याला तुकोबा देत आहे. त्याच्या पुढच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगतायत की मागील परिहार पुढे नाही शीण, झालिया दर्शन एक वेळा. आता मागील परिहार म्हणजे
आत्ताच्या जन्मात तर आपण सतत पाप करतच आहोत, पण मागच्या जन्मातनं सुद्धा जी आपण पाप केलेली आहेत ती पाप ह्या पांडुरंगाच्या दर्शनाने नाहीशी होतात. म्हणून मागील परिहार, मागची सगळी तुमची पाप आहेत ती त्यांनी दर्शनाने निघून जाणार आहे. आणि पुढे नाही शीण, तुमच्या हातातून पाप होणारच नाहीत हो, अशी ग्वाही आपल्याला संत देत आहेत. पण आपलं कसं असतं की एकदा काशी यात्रा करून आलो, काशीच्या गंगेमध्ये स्नान केलं की पुन्हा आपण पाप करायला मोकळं, असा आपला स्वभाव झालेला आहे माणसाचा. पण या पांडुरंगाच्या दर्शनाने हे होतच नाही. म्हणून मागील परिहार, पुढे नाही शीण, झालिया दर्शन एक वेळा. त्या भगवंताचं, पांडुरंगाचं एकदा जरी तुम्हाला दर्शन झालं तरी सुद्धा तुमची सगळी मागच्या जन्मांची पाप त्याचा परिहार होणार आहे आणि पुढे सुद्धा तुमच्या हातून पाप होणार नाही, असं ते सांगताय. मग तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती, बैसला जो चित्ती निपटेला. मग तुकोबा सांगतायत की तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती. बघा, आपण प्रत्येक देवतेला जातो, त्या देवतेची काही नाही काहीतरी आवड असते. जशी प्रत्येक माणसाची आवड असते की बाबा नाही मला ही भाजी आवडत नाही, किंवा मला नाही असं जर वर्ण फोडणी घातली तर ती भाजी आवडते, अशी प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत असते. तसं ह्या देवतांचं सुद्धा आहे. बघा, बालाजीला जर आपण गेलो तर त्याला बुंदीचा लाडू आपण ठेवतो. जर कोल्हापूरच्या अंबाबाईला गेलो तर तिथे आपण चणे फुटाणे तिची ओटी भरतो. असं काही ना काहीतरी. गणेशाला गेलो, मोरगावला गेलो तर त्याला दुर्वा फुलं असं आपण देतो, त्याला आवडीचं देतो. मग या पांडुरंगाला काय आवडतं हो? असं काही विशिष्ट आवडतं का? अहो, ह्या पांडुरंगाला काय आवडतं माहितीये का? आपलं मन आवडतं. आणि ह्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण गेलो ना की तिथे काहीही करावं लागत नाही. म्हणजे हा देवाचं दर्शन म्हणजे देवघेव हा प्रकार काही नाहीये बरं का. म्हणून हा एकमेव देव असा आहे की त्याच्या चरणावरती आपल्याला मस्तक ठेवता येतं. तिरुपतीला गेलो की किती अंतर असतं मध्ये बघा. जाता येतं का आपल्याला? सोहळ्यामध्ये असतात देव, लांबनं कुठेतरी त्या लामणदिव्यांच्या मध्ये दर्शन घ्यावं लागतं. अंबाबाईची ओटी तर बायकांना भरता पण येत नाही, आहो त्या गुरुजींकडेच द्यावी लागते. पण आमचा पांडुरंग असा आहे की त्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवू शकतो. मग हा पांडुरंग जो आहे ना तो समचरण आहे, म्हणजेच त्याच्या ठिकाणी समता आहे. बघा, वारीमध्ये किती जण जात असतात. गरीब आहेत, श्रीमंत आहेत, साक्षर आहेत, निरक्षर आहेत, विकलांग आहेत, परदेशी आहेत, स्वदेशी आहेत, कितीतरी सगळी लोक आहेत. पण सगळेजण दर्शन घेऊ शकतात की नाही पायावरती मस्तक ठेवून? त्याच्या इथे भेदभाव नाही आणि त्याच्या इथे देवघेव सुद्धा नाही. तो काही म्हणत नाही मला द्या म्हणून. मग त्याला काय आवडतो? तो भक्तीचा काला आवडतो, साधा भाजी भाकरीचा नैवेद्य त्याला आवडतो. असा आमचा रांगडा हा महाराष्ट्राचं दैवत हा पांडुरंग आहे. मग असा हा पांडुरंग तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती. मग आणिक म्हणजे कोण हो? एकदा का आपण ह्याचं दर्शन घेतलं की तो आणिकांच्या हाती आपल्याला सोपवत नाही बरं का. आणिक म्हणजे कोण? देव, यम, या सगळ्यांच्या हातात तो आपल्याला देत नाही, तो स्वतः जवळच ठेवतो. म्हणून गोपाळांच्या वेळी ते सगळे गण तुम्हाला गायी राखायला जात असत, गोप आणि त्याच्याबरोबर श्रीकृष्ण. तर पेंद्या त्यातला म्हणाला की भगवंता, ह्या सगळ्या ज्या गायी आहेत ना त्या आम्ही राखू शकतो, आणि पण आमची जी मनेरी नावाची गाय आहे ना ती मात्र तू राख. तशात आपण सुद्धा गोपाळच आहोत. हे देह म्हणजे गोकुळच आहे ना, कारण गो म्हणजे इंद्रिय. मग ह्या 5 पंचेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, अशी 10 गायी प्रत्येकाजवळ आहेत आणि त्या सैरावेरा सगळीकडे पळत असतात. बघा, आता सुद्धा मोबाईल बघतात की नाही काय की जण. म्हणजेच नेत्र तिकडे गेले, ज्ञानेंद्रिय. आपलं मन हे तर सतत फिरत असतं. आज आपण इथे बसलोय पण घरी कुलूप लावून आलोय ना, नीट गॅस बंद केलाय ना, नळ बंद केलाय ना, अहो इकडे सगळे आपले मन असतं. म्हणून ह्या आम्ही गायींना आवडू शकतो, पण मनेरी नावाची जी गाय आहे ना ती मात्र श्रीकृष्ण आम्ही सांभाळू शकत नाही. म्हणून
ती मनेरी नावाची गाय ही तू आमची सांभाळ. म्हणून हा चित्त हरणारा पांडुरंग आहे बर का. म्हणून आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो की तो आपलं मनच हरण करतो. म्हणून दरवर्षी गेलेला वारकरी पुन्हा जातो की नाही वारीला. माऊली आणि पांडुरंग काय निमंत्रण पत्रिका धाडतो का कोणाला? पण लाखांनी का लोक जातात? त्याच्या ओढीने जातात, कारण त्यांनी त्यांची मनेरी गाय ही पांडुरंगाला अर्पण केलेली आहे. म्हणून ह्या पांडुरंगापाशी आपण जायचंय. म्हणून वारी असं म्हटलं जातं की आपण काही जण म्हणतात की वारी, यात्रा, तीर्थयात्रा, पर्यटन हे सगळे सारखे शब्द नाहीयेत. प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ सांगितलेला आहे. मग वारी वेगळी, पर्यटन वेगळं, नंतर सहप्रवास वेगळा, तीर्थाटन वेगळं, असंच प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग आज आपण वारीचा अर्थ बघायचा आहे की वारी कशाला म्हणतात. तर दरवर्षी नित्य नेमाने जी केली जाते त्याला वारी असं म्हटलं जातं. आणि यात्रा ही आयुष्यामध्ये एकदाच केली जाते. आणि प्रवास तर आपण हल्ली दर सॅटरडे संडे बाहेर पडलेले असतात. म्हणजे हल्ली मी तर म्हणते त्या कामवाल्यांना आयटीतल्या लोकांसारख्या 2 दिवस सुट्ट्या असतात दर आठवड्यात, आणि त्या घेतील त्या वेगळ्या. म्हणजे इतका आउटिंगचा आता फ्लॅट झालेला आहे. पण त्या आउटिंग मध्ये आणि वारीमध्ये फरक आहे की नाही? मग वारीमध्ये काय आहे हो? तर वारीमध्ये आत्मदर्शन आहे. आणि ह्या प्रवासामध्ये, पर्यटनामध्ये स्थलदर्शन आहे. तुम्ही आजूबाजूची निसर्ग सौंदर्य बघू शकता, पण आत्मदर्शन हे फक्त आपल्याला वारीलाच होऊ शकतं. आता वारीतली मैत्री सुद्धा चिरंजीवी आहे बर का. वर्षांनी ते वारकरी एकमेकांना भेटतात, पण त्याच जिव्हाळ्याने भेटतात. पण आपण ज्या वेळेला 8-10 दिवसाची टूर करतो तेव्हा मात्र आपल्याला तो ग्रुप जमलेला असतो. आपण सगळ्यांचे फोन नंबर घेतो, आपण आता फोनवर बोलूया, पण किती वेळा आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो? आपण ट्रिप संपली की ते विसरून जातो. म्हणजे वारीतली ही मैत्री आहे ती चिरंजीवी आहे आणि ही अल्पजीवी आहे. त्यानंतर वारीमध्ये तुम्हाला एकत्रपणा, म्हणजे हल्ली मीपणा जो झालेला आहे, तर वारीमध्ये मीचा आम्ही होतो बर का. बरीग वाढतो आपल्या प्रेमाचा. म्हणून वारी ही आवश्यक आहे. म्हणून बाबा महाराज सातारकर म्हणतात की वारी हे एक ऊर्जा केंद्र आहे. तिथे गेलात ना की तुम्हाला ऊर्जा मिळते. ती ऊर्जा कशी मिळते? त्या भक्तीतनं मिळते. म्हणून ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपण वारीला एकदा तरी जायला पाहिजे. तो अनुभव स्वतः अनुभवायचा आहे. तो दुसऱ्याने सांगून आपल्याला कळत नाही. आता या वारीमध्ये सगळेजण जात असतात, पण सगळ्यांचं दैवत हे पांडुरंग आहे. म्हणजे ज्या वेळेला मी वारीला गेले होते त्यावेळेला, म्हणजे माणसाची वृत्ती कशी असते, तर त्यावेळेला प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली माऊली म्हणत असतात बर का. आणि आमचं नातपुत्याला आमची पालखी थांबली आणि प्रत्येक गावाच्या इथे एक ओटा असतो आणि त्या ओट्यावरती ती पालखी थांबत असते आणि मग गावकरी सगळे दर्शन घ्यायला येतात. आणि त्याप्रमाणे माझं त्या दिवशी सकाळचं दर्शन राहिलं होतं, म्हणून मी पालखीचं दर्शन घ्यायला गेले. तर एक साधारण 80-85 वर्षाचे आजोबा तिथे दर्शन घ्यायला आलेले आणि त्यांनी माऊलीच्या पादुकांना स्पर्श केला. त्या पावलांना दाबलं बरं का, आपण चेपतो तसं, आणि म्हणतायत की माऊली किती ग दमलीस चालून. म्हणजे ही जी भावना आहे ना ती फक्त आपण वारीमध्येच बघू शकतो. जी आत्मीयता आहे ती तिथेच आपण बघू शकतो. म्हणून ह्या वारीमध्ये जाताना आपण आपलं सर्वस्व विसरतो, घरदार विसरतो. आपल्याला घराची आठवण सुद्धा येत नाही. पण कधी त्याला मन दिल्यानंतर बरं का, नाहीतर सासूबाई चालले वारीला आणि पुन्हा पुन्हा माघारी येत आहेत अशी आपल्याकडे म्हण आहे. तर अशी आपल्याला वारी करायची नाही. मग तुकोबा म्हणताय की हा झाला सगळा बाह्यार्थ अभंगाचा झाला, पण गुह्यार्थ काय आहे हो? तर गुह्यार्थ ते सांगतात एका अभंगामध्ये, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग.
तुकोबा खरं त्यांना सांगायचे की देह हीच पंढरी आहे. पण जेव्हा तुम्हाला विकलांग होता, तुम्ही म्हातारे होतात, वृद्धत्व येतं, तुम्ही जाऊ शकत नाही, तेव्हा तो पांडुरंग आपल्या हृदयामध्ये बघायचा. सगळं सुखाली सुखाले आणि मग आम्ही आमच्यात परमात्म्याला बघतो असं मात्र म्हणायचं नाहीये. मग ते म्हणताय की इथे चंद्रभागा काय आहे, कारण पंढरी आहे म्हणजे चंद्रभागा आहे ना. मग इथे चंद्रभागा जी आहे ती श्रद्धा भावना ही चंद्रभागा सांगितली. आणि मन पुंडलिक आवरून धरा. पुंडलिक कोण आहे तर आपलं मन आहे, त्याला तुम्ही आवरून धरा, म्हणजेच तो तुमचा सोयरा होणार आहे. सखा सोयरा तो पांडुरंग तुमचा होणार आहे. आणि त्यावेळी अशी स्थिती येते की हा आपल्यामध्येच आहे, तो आपल्याला फक्त दिसत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जेव्हा लोण्याचं ताक करतो, साईचं ताक करतो, त्यावेळी आपण मंथन करून लोणी वड करतो, पण ते लोणी परत त्याच्यात जातं का हो? तसंच आहे. ह्या एकदा आत्मारंगाला, आपल्या आत्मारामाला जर आपण ओळखलं ना की ते आपण कधी विसरत नाही. म्हणून ह्या पांडुरंगाला तुम्ही भजा असं ते सांगतात. मग आता कोणी म्हणेल की मग आम्ही जातो पंढरीला, आम्हाला मोक्ष मिळेल, पण एवढा मोक्ष सोपा आहे का हो? अगदी 25, आता त्यावेळी 25 रुपये तिकीट होतं, पण आता समजा 250 झालं असेल. एवढ्या 250 रुपयामध्ये मोक्ष मिळाला, एवढा तो कमी प्रतीचा आहे का? म्हणून आपण पंढरीला जायचंय ते कसं जायचंय, तर ज्यावेळी आपण पंढरीला जातो तेव्हा भगवंत प्रत्येक वारकऱ्याला विचारतो बरं का. कारण वारीतले जे वारकरी असतात ते हौशे नवशे गौशे सगळे असतात बरं का. कोणाचं तरी काहीतरी मिळेल म्हणून पण जाणारे असतात, काय एकदा बघू तरी वारी म्हणून जाणारे असतात, आणि एक पांडुरंगाला भेटण्यासाठी म्हणून जाणारे असतात. मग अशा प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंग विचारत असतो की तुला जीवनामध्ये नामा मिळाला का रे माझा, भेटला का नामा? असं प्रत्येक संतांचं पांडुरंग नाव घेतो. पण आपण जर कधी मुखाने नामच घेतलं नाही तर नामदेव महाराज आपल्याला भेटतील का? त्यानंतर पांडुरंग विचारतो की तुला चोखा मेळा भेटला का? आपण जीवनात कधी चोख काम केलंय का? हा विचार आपण प्रत्येक जण करत नाही. आणि ते उत्तर देण्यासाठी तिथे जायचंय ग पंढरीला. तुला माझा गोरा भेटला का? अहो नेहमी जीवनात काळे धंदेच जर केले तर गोरा कुंभार तुम्हाला भेटणार नाही. निवृत्ती भेटला का? संसारातनं मन बाजूलाच होत नाही हो. म्हणजे अशी एक गोष्ट सांगितली जाते की सासूबाई गेलेल्या देवळात, घरी दुधाचा धंदा, आणि तेव्हा ताक फुकट मिळत असे. आज विकत मिळतं पण त्यावेळी ताक फुकट मिळत असे. आणि सासूबाई देवळात गेलेले आहेत, सुनबाई घरात होत्या, आणि एक जण आजी विचारायला आल्या ताक आहे का? तर सुनेने नाही सांगितलं, संपलेलं होतं म्हणून नाही सांगितलं. आणि रिकामं भांड घेऊन जाताना त्या आजी देवळात परत येताना दिसल्या. तर म्हणे काय हो कशाला गेला होता? म्हणे अहो ताक न्यायला गेले होते. मग सुनबाई नाही म्हणाली, हो ती नाही म्हणाली, चला माझ्या बरोबर चला, म्हणून त्या आजींना परत घेऊन आली बरं का ती आजी सासूबाई. आणि ती घरात गेली आणि तिथे जाऊन ती म्हणते ताक संपलंय. म्हणजे सुनेने सांगितलेलं चाललं नाही, इतकी निवृत्ती संसारात येत नाही. मग अशी जर निवृत्ती संसारात आली नाही तर निवृत्ती भेटणारच नाही. आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान कसं बरं मिळेल? ज्ञाना भेटेल का? अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक संतांची नावं अशीच आहेत. जर आपण नीट खोल विचार केला तर हा सोपान सुद्धा, अहो मोक्षाप्रत जाणारा हा साकव आहे. मग हा साकव जर आपण पार केला नाही तर मुक्ती मिळणार नाही. आणि मुक्ती नाही मिळाली तर शेवटी पांडुरंग काय विचारतोय की माझी जनाई भेटली का तुला? मग जनाई याचा अर्थ काय हो? तर जनांमध्ये आई बघायची, सर्वाभूती परमेश्वर बघायची वृत्ती तुमची, दृष्टिकोन झालाय की नाही? आपण सगळे व्हॉट्सअपवर बघतो की भूमितीमध्ये काटकोन त्रिकोण वगैरे सगळे शिकवतात, पण दृष्टिकोन शिकवत नाहीत ना. मग हा दृष्टिकोन चांगला होण्यासाठी पंढरपूरला जायचं. म्हणजे ही वारी जी आहे ना ती कायिक वाचिक मानसिक सगळं तप आहे बरं का. कारण आपण वारी चालत करतो म्हणजे कायिक तप आहे. मुखाने आपण नामस्मरण करत असतो
पांडुरंगाचे अभंग गात असतो, म्हणजे वाचिक तप आहे. आणि मनामध्ये त्याला सांभाळलंय म्हणून ते मानसिक तप सुद्धा आहे. म्हणून ही वारी करताना आपली तिन्ही तप होतात आणि त्यामुळेच आपल्या हृदयामध्ये भक्तीचं कमळ फुलतं. आणि ते भक्तीचं कमळ जर आपण त्याच्या चरणावरती वाहिलं तर खरं आपल्याला मोक्ष मिळणार आहे. कारण पांडुरंग म्हणतो की ह्या सगळ्या संतांना जर तू अंगीकारलंस, त्यांनी सांगितलेला जर मार्ग तू अनुसरलास तरच तुला माझं खरं दर्शन होणार आहे. कारण तुझ्या चर्मचक्षुला माझं हे निर्गुण निराकार रूप दिसणार नाही. मग संतांच्या संगतीने, त्यांच्या संगतीत तू राहिल्यानंतर माझं सगुण साकार रूप तुला दिसेल आणि खरा तुला मोक्ष मिळेल. आणि म्हणून आल्यानो बाबांनो, संसाराला जे आलाय त्यासाठी म्हणून तुम्ही एकदा तरी पंढरीला जा. कारण सगळी तीर्थ ही पंढरपुरामध्ये पुंडलिकाच्या इथे दररोज येतात. माध्यान्ह काळी स्वतः स्नान करतात. कारण आपल्यासारखी पापी लोक त्यांच्यामध्ये स्नान करून त्यांना मलिन करतात. म्हणून ते स्वतः शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेमध्ये येतात. म्हणून अत्यंत श्रेष्ठ असणारं असं तीर्थराज हे पंढरपूर आहे. आणि म्हणून पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, दिनांचा सोयरा पांडुरंग, पंढरीसी
तूच
पंढरपूरला जाऊन आपलं जीवन सार्थक करून घेतलं अशा एका स्त्री संताचं मला चरित्र बघायचंय. सगळीकडे लाल अशी उषा आकाशामध्ये आलेली आहे आणि त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया स्नानाला नदी काठी जात असत आणि अशा या सकाळच्या वेळेला त्या काठावरती त्या बायका पटापटा पटापटा बाजूला उभ्या राहिल्या तर का आजबीन का बरं असं काय घडलं होतं तर विश्वंभर भट नावाचे जे सावकार होते त्यांची पत्नी म्हाळसा काकू ह्या इथे आल्या होत्या आणि सावकारीण बाई अहो दरारा फार मोठा आणि त्यांना मान देण्यासाठी हातातली कामं सोडून ह्या बायका सगळ्या उभ्या राहिल्या. हा मान घेत घेत पायऱ्या उतरताय आणि ह्या म्हाळसा काकूंचं लक्ष एका मुलीकडे गेलं. परकरी मुलगी आपल्या वडिलांचं धोतर धुवत होती, मुखाने विठ्ठल 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 नामस्मरण करते. बाकीच्या जगाशी काहीच संबंध नाही, नामस्मरणामध्ये रंगून गेलेली. आता कोण आलंय कोण गेलंय घाटावरती कशाला ती बघतीये आणि कोण ग तू, कारण मान दिला नव्हता ना त्यामुळे थोडा जरब होतीच. कारण ह्या म्हाळसा काकू इतक्या खाष्ट होत्या की आज सुद्धा जर सासू खाष्ट असेल तर तिला म्हाळसा काकू म्हणतात म्हणजे ते पुढे विशेषण झालं, इतक्या खाष्ट होत्या. आणि त्या मुलीनी मान वर करून बघितलंय आणि सांगते मी सखू या गावची दिसत नाहीच. हो आम्ही इथे धर्मशाळेमध्ये उतरलो, आम्ही वारीला चाललोय ना. पण तिचं ते रूप बघून, तिचा तो मंजूळ आवाज बघून ह्या म्हाळसा काकूंना असं वाटलं की आपल्या दिग्यासाठी ही मुलगी सून म्हणून छान आहे, आपल्या अगदी अर्ध्या वचनात राहील. तर मुलीकडे बघूनच कळतं आपल्या ताब्यात राहणार आहे की नाही, आपण तिच्या ताब्यात जाणार आहोत. आणि त्या मुलीला विचारलंय कुठे उतरलंय, मला तुझ्या वडिलांकडे घेऊन जा वगैरे असं सगळं झालं. आणि ती मुलगी धोतर धुवून पिढा खांद्यावर टाकलाय आणि म्हाळसा काकूंना घेऊन धर्मशाळेमध्ये गेली. तर धर्मशाळेमध्ये तिचे वडील एक तारी घेऊन भजन करत बसलेले. त्यांच्याकडे त्या बघतायत आणि म्हणतायत
की एवढ्या गरिबीत सुद्धा एवढा आनंद, एवढा समाधान चेहऱ्यावर असू शकतं? आणि त्यांच्याशी त्या बोलायला लागले की तुम्ही कोण, कुठले, आणि तुम्ही एवढ्या गरिबीत सुद्धा आनंदी कसे? तेव्हा ते म्हणतायत, गरिबांचा संसार सार, गरिबांचा संसार सार, गरिबांचा संसार, दारी वृंदावन लखलखित, दारी वृंदावन लखलखित, तुळस निर्निहार सार, गरिबांचा संसार सार, गरिबांचा संसार. तिळे माळा पूजा साधन, तिळे माळा पूजा साधन, वारी न कधी चुकणार तुझी, वारी कधी न चुकणार. गरिबांचा संसार सार, गरिबांचा संसार सार, गरिबांचा संसार. अहो, मुखाने नामस्मरण, दरवर्षी वारी, आणि त्यामुळे हे समाधान आमच्या चेहऱ्यावर आहे. पण आपण मला भेटायला कशासाठी आला आहात? तेव्हा म्हाळसा काकू म्हणतायत की तुमची मुलगी मला पसंत आहे, माझ्या मुलासाठी. मी तिला सून करून घ्यायला म्हणून तुमच्याकडे तिला मागणी घालते. ते म्हणतायत, अहो तुम्ही कुठे, आम्ही कुठे, आपली जोडी जमणार नाही हो, सोयरी कशी काय होणार? तेव्हा म्हाळसा काकू म्हणतात, मला नुसती मुलगी आणि नारळ दिलात तरी चालेल. आणि थाटामध्ये लग्न लागले. आता गावकरी 8 दिवस जेवण चालली, सकाळ संध्याकाळ, आणि जेवण मिळालं की सगळं लग्न छान असं सगळेजण म्हणतात. असं हे चाललेलं आहे. आणि आता मुलीची पाठवणी करायची वेळ आली. पण पाठवणीला काही द्यायला वडिलांकडे नव्हतं. पण त्यांनी काय दिलं असेल तर विचारधन दिलं. आणि ते सखूला सांगतायत, संपत्ती अथवा विपत्ती, संपत्ती अथवा विपत्ती, कैसी असो कालगती, परिणाम स्मरणाची स्थिती, सांडोची नये श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. बाळ, आज तू श्रीमंताकडे तुला मी देतोय, पण जरी गरिबीची स्थिती आली तरी भगवंताचं नामस्मरण सोडायचं नाही बरं. आणि त्या भगवंताला आपलंच करण्यासाठी अगदी सर्व प्राण सुद्धा द्यायची वेळ आली तरी नामस्मरण सोडायचं नाही, असं विचारधन देऊन ह्या सखूची पाठवणी वडिलांनी केली. आता माप ओलांडून ही घरामध्ये आली. आता मुळात नम्र स्वभावाची असणारी सासू सासऱ्यांची सेवा करते, पतीची सेवा करते, घरामध्ये नणंद, तिची मुलं बाळ सगळ्यांचं सगळं करते, मुखाने नामस्मरण करते. पण गावामध्ये असं होतं मनामध्ये की म्हाळसा काकूंचं आणि त्यांच्या सुनेचं काही पटणार नाही. मग आता हे पटतंय कसं? अहो, पोटात दुखायला लागतं, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघत नाही. आणि एक दिवस शेजारीबाई आल्या, म्हाळसा काकू काय म्हणताय? आणि मग म्हाळसा काकूंचं काय हो? अहो, प्रत्येक वाक्याला सुनेचं कौतुक, शेवट पण सुनेचं कौतुक. आता तर त्या शेजारीबाईंना असं झालं की हे काहीतरी आपल्याला थांबवायला पाहिजे, काय करावं काय करावं. आणि मग तेवढ्यामध्ये ती चहा घेऊन आली. पण मुखाने नामस्मरण चालू आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते त्या शेजारीबाईंच्या कानावर पडले. एक चंचू प्रवेश मिळाला आणि सखू आत गेली आणि त्या म्हणतात, काय हो तुमची सून म्हणते? काही नाही, होती देवाची नाव घेते, ती वारकरी आहेत ना, ते पांडुरंगाचं नाव घेते. आणि मग त्या शेजारीबाईंना सांगितलं, अहो, काय झालं? काय झालं? आणि त्या म्हणतात, काही नाही, होती देवाची नाव घेते, ती वारकरी आहेत ना, ते पांडुरंगाचं नाव घेते. आणि मग त्या शेजारीबाईंना सांगितलं,
अहो पण तुम्हाला असं काय, तुमची काय सांपत्तिक स्थिती अशी आहे का त्या पांडुरंगाला आठवायला पाहिजे का ही म्हातारी झाली नामस्मरण करायला? अहो 4-5 वेळा असं त्या बाई बोललेत आणि मग असं असतं की ती गोष्ट वारंवार म्हटली ना की ती खरी वाटायला लागते. तसं माळसा काकूंचं झालं. आणि मग माळसा काकू म्हणाले खरंच आपली तर सांपत्तिक स्थिती छान आहे, ही पण म्हातारी नाही, सगळी सुखसोयी आपल्याकडे हात जोडून उभे आहेत. मग त्या म्हणतात शेजारी बाईंना, अहो मी सांगितलं ना की ती ऐकते, अगदी माझ्या अर्ध्या वचनात आहे माझी सूट. आणि झालं आपलं काम झालं आणि शेजारी बाई निघून गेले. आता सखूला जवळ बोलले, सखू अगं ते नामस्मरण करतेस ना ते आता नको घेऊ जाऊस, तुला तुझ्या भाग्याने सगळं सौख्य मिळालंय की नाही, आणि तू काही एवढं वय तुझं झालं नाहीये. ती बरं म्हणते. आणि मग पुन्हा आपलं, कारण इंद्रियांना एकदा वळण पडलं ना की ते सुटत नाही. म्हणून आपण जिव्हेला नामस्मरणाची सवय लावायची असते. पुन्हा तिचं पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल चालूच आहे. मग भांडी घासणं असू देत, नदीवर धुणं धुवायला जाऊ देत. आणि असं 4-5 वेळा बघितलं त्यांनी की आपण सांगतोय आणि ही ऐकत नाहीये. तेव्हा आता त्यांना वाटायला लागलं की ही आपली ऐकत नाहीये, आपली उपमर्द आपला करते. आणि पण सखू त्यांना म्हणते, अहो मी मुद्दाम नाही हो करत, लहानपणापासून मी हेच नामस्मरण घेतलंय. म्हणून ती सांगते, माझी मज झाली अनावर माझ्या, माझी मज झाली अनावर माझ्या, चंद विठोबाचा लागलासे, चंद विठोबाचा लागलासे, माझी मज झाली अनावर माझ्या, माझी मज सासूबाईंना मात्र ते पटे ना. आणि मग छळाला सुरुवात झाली. सगळे नोकर चाकर घरातले काढून टाकले. सगळी कामं सखूनी करायची. एवढाले हाराहाराभर धुणं धुवायला नदीवर घेऊन जायचं. आणि होता होता ज्या मनगटातल्या बांगड्या होत्या ना त्या कोपरात जायला लागले. अहो एकदम निस्तेज अशी ही सखू दिसायला लागली. दिलं तर दिलं, शिळं पाक असं अन्न तिला द्यायला लागले. आणि एक दिवस अशीच ती धुणं धुवायला म्हणून गेली. आणि सगळ्या सुना, सगळ्यांच्या घरच्या सुना तिथे धुणं धुवायला आलेल्या. कारण तेव्हा पाणवठा हा एक अशी गोष्ट होती की आपलं मन मोकळं करण्याची जागा. आणि ह्या सगळ्या तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, अगं सखू किती तू बारीक झालीयस, तुला काही होतंय का, आजारी आहेस का, थोडे दिवस माहेरी का जात नाहीस. पण एवढ्या मधल्या काळामध्ये वडिलांचं छत्र सुद्धा हरपलं होतं, त्यामुळे माघार पण नाही. पण ही काय म्हणतीये की अगं तुझं नच कोणी ऐसे, असं विचारल्यानंतर ती म्हणते, अगं माझे वडील, आई वडील कोण आहेत माहितीये का, हा रमापती आहे ना तो माझे वडील आहे, आणि पंढरी हे माझं माहेर आहे. आणि अशा ह्या बोलणी होत आहे. आणि एवढ्यामध्ये वारीचे दिवस असल्यामुळे आणि कुठून शिकानी टाळ आणि कुठून शिकानी टाळ नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल रोम रोम नादी कुठून शिकानी जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 जय
हरपलंय आणि तिचे पाय त्या दिंडीकडे चालायला लागले. आता धुणं त्या नदीवरच राहिलंय. या सगळ्या तिच्या मैत्रिणींनी ते धुणं घेतलं आणि सासूबाईंच्या पुढे नेऊन आपटलं. आता माळसा काकू म्हणतात, सखू कुठं आहे? आता पराचा कावळा कसा होतो बघा. या मैत्रिणींनी काय सांगितलं, ती वारकऱ्यांबरोबर गेली निघून आणि इकडे ही वारीमध्ये आली आहे. तर आपल्या वडिलांचे स्नेही भेटले आणि त्यांच्या पाया पडते आणि ते तिला म्हणतायत, बाळ सखू किती दिवसात तुझा अभंग ऐकला नाही ग, एखादं पद म्हणतेस का? आणि ही पद म्हणायला सुरुवात केली. पण ह्या मैत्रिणींनी असं सांगितल्याबरोबर माळसा काकूंची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि वाडीवर असलेल्या आपल्या मुलाला दिगंबरला हाक मारलाय, अरे दिग्या दिग्या, तुझी बायको हात धरून कोणाच्या तरी पळाली, तू वरती काय हिशोब लिहून बसलायस? आता हा मुलगा होता सामकाम्यावर, आईने सांगितलं कीच करायचं आणि आई बरोबर हा पण निघालाय. दोघ जण माळसा काकू आणि हा दिगंबर निघालाय आणि इथे ह्या वारी होती इथे आले. तर सखू अभंग म्हणत होती आणि आईच्या आज्ञेवरून ह्या दिगंबरनी काय केलं हो, तिचे केस धरले, हाणीत मारित नेले, हाणीत मारित नेले, केशाकर्षण करून सदनास. अहो त्या अभंग म्हणणाऱ्या मुलीचं सखूचे केस धरले त्या दिगंबरनी आणि भराभरा तिला ओढत घराकडे नेत होते. पण सगळेजण बघतायत, मध्ये कोणी पडत नाहीये. पण काही जण तिला मोलाचा सल्ला देत होते की अगं दुष्टे संसाराचा किमर्थ करीसी, कशी कधी कशी नाश. अगं एवढं सगळं देवदयेने तुला आहे, ते नामस्मरण सोडून दे ना, त्यांना नकोय ना. पण असं तिला नेलंय आणि हे सगळं अंग ठेचकाळलंय, रक्त यायला लागलंय आणि सासूबाईंनी नेलंय ते बळदातच नेलंय. बळद म्हणजे घराच्या खाली पूर्वी कोठार असेल, त्या कोठारामध्ये तिला नेलंय आणि चऱ्हाटाने बांधलाय. चऱ्हाट म्हणजे जो रहाटाला दोर बांधलेला असतो त्याला चऱ्हाट म्हणतात, की तो अतिशय अंगाला टोचतो आणि एका खांबाला तिला बांधून ठेवलंय. अन्न नाही, पाणी नाही. आता एकादशी झाल्याशिवाय हिला सोडायचंच नाही आणि म्हणून बळदाचं दार लावून घेतलं. पण बळदामध्ये एक झरोका होता. त्या झरोकाकडे ती बघतीये, आशेचा किरण तिला दिसत होता. मनाशी म्हणतीये, प्रल्हादा एवढे तर माझे हाल होत नाहीत ना. आणि मनामध्ये म्हणते की पांडुरंगा, एकदा तरी तुझं मला दर्शन घ्यायची इच्छा आहे रे. पांडुरंगा, किती रे माझा अंत पाहणार आहेस? म्हणजे तिच्या त्या कोमल अंगामध्ये ती चऱ्हाटे मांसात घुसले तर इतकं करकचून तिला बांधलेलं होतं. पण आर्ततेने हाक मारण्याला पांडुरंग धावून येतो
त्याप्रमाणे रात्री दारावर टकटक झाली आणि ती म्हणते, कोण आहे? मी तुझी मावशी अगं, तू लहान असताना मी आले होते, तू मला ओळखणार नाहीस. आणि मावशी आत प्रकट झाली, अहो प्रत्यक्ष पांडुरंग आलेला, तुला पांडुरंगाकडे भेटायला जायचंय ना, तू जा. पण इथे माझ्या इथे कोण? सासूबाईंना कळलं तर अजूनच माझे हाल करतील. तू इथली काळजी करू नकोस, मी बघते इथलं सगळं. आणि म्हणून पांडुरंगाने तिला मोकळं केलं. अहो भवाची बंधन जो काढतो त्याला हे चराटाचं बंधन नाही का सोडता येणार. तिला मुक्त केले आणि अत्यंत आनंद झाला की आपल्याला पंढरपूरला जायला मिळणार. म्हणून लगबगिनी बाहेर पडली आणि पांडुरंगाच्या वाटेकडे, पंढरीच्या वाटेनी पावलं चालायला लागली. इकडे ही मावशी म्हणजे पांडुरंग स्वतः सखूचं रूप घेतोय आणि स्वतःला बंधित करून घेतोय. इकडे ही पंढरीला आली आली मुनी अंगीकारा बापर मायेच्या वरा. आली मुनी अंगीकारा बापर मायेच्या वरा. सोडोनिया घरदारा सखू आली पंढरपुरा. सखू आली पंढरपुरा. आली मुनी अंगीकारा बापर सर्वत्र संत मंडळी होती. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. तारला नामाचा तारला नामाचा तारला नामाचा. पंढरपूरला आले, सगळीकडे नामस्मरणात दुमदुमून गेलेली आहे पंढरी. चंद्रभागेमध्ये स्नान केलंय, रंगशिळेवरती कान धरून नाचली, गरुड खांबाला आलिंगन दिलंय आणि बारीमध्ये उभी राहिली. होता 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 दर्शनासाठी म्हणून जे पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि प्राण गेला. आता बराच वेळ या बाई उठत नाहीत, हालत नाहीत. म्हणून ते पंडे म्हणतात, अहो बाई इतरांना दर्शन घ्यायचंय, चला चला, पण होऊ नाही कचू नाही. म्हणून एका बाईने तिला हलवलंय, ती निश्चेष्ट पडलेली सखू खाली पडली. आता प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक जण बोलताय बरं का या प्रसंगावरती. कोणी म्हणतंय काय भाग्यवान आहे, अहो पांडुरंगाच्या चरणावरती हिला मरण आलंय, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. कोणी म्हणतंय सासूच्या छळाला सुटली बाबा, कोणी म्हणतंय कितीही भाग्यवान. असं प्रत्येक जण आपापल्या रीतीने त्याचा अर्थ लावतोय. ते पंडे विचारतात, अहो ही कोणाची आहे का ओळखीची, कोणाची आहे का ओळखीची. तेव्हा कराड क्षेत्री राहणारे एक गृहस्थ वारीला आलेले होते आणि त्यांनी विचारलं तर बघतात तर ही सखू म्हाळसा काकूंची. हो मी हिला ओळखतो आणि तिचं सगळं अवधेहित कमी केलंय. बरं पैसे नव्हते म्हणून स्वतःचं पवित्र मोडलंय बरं का सोन्याचं, आणि तो सगळा क्रियाकर्म केले आणि आता म्हाळसा काकूंना सांगायला म्हणून कराड क्षेत्री आहे. आता सखू तिकडे गेल्यानंतर इकडे काय झालं थोडस बघूया. आणि इकडे भगवंतानी स्वतः सखूचं रूप घेतलंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंना हाक मारते, सासूबाई तुम्ही सांगाल तसं मी वागेन, मी अजिबात नामस्मरण घेणार नाही, आता मला तुम्ही सोडा. आणि मग सासूबाईंना काय चांगली वटणीवर आली, 4 दिवस बांधून ठेवली ना, आता आली सरळ सुतासारखी. म्हणून त्याला तिला सोडलंय आणि कामाला लागली नित्याप्रमाणे. जरी सखूचं रूप घेतलं होतं तरी भगवंताचं तेज कुठे जाणार होतं. सगळी घरातली कामं करते पण आज भगवंत स्वतःच नाव कशाला घेईल. त्यामुळे आज एकदाही नाव तिच्या मुखामध्ये नाही. आणि स्वयंपाक केलाय, सगळे सासरे वगैरे जेवायला बसले, तेव्हा आज मीठ सुद्धा गोड लागायला लागलं, कारण भगवंताचा स्पर्श झालेला होता. आणि असं नित्याप्रमाणे दिवस चालले, सासूबाई सुखात आहेत, सगळ्या आपल्या मनाप्रमाणे सखू वागतीये. आणि त्यामुळे पणात नोकर चाकर सगळे घरात बोलवलेले आहेत. आणि इकडे हे पंढरपूरून आलेले कराडचे गृहस्थ म्हाळसा काकूंकडे आलेत आणि म्हणतायत की अहो तुमची सून सखू ती अहो तिथे पंढरपुरात तिचं
देहावसन झालं आणि मी सगळं तिचं क्रियाकर्म केलं आणि मी माझे पवित्र मोडलं म्हणून तुमच्याकडे सांगायला आलो. आता त्यांचा पारा अजूनच चढला. अहो, आमच्या भरल्या घरात कसली भाषा करता, माझी सून धडधाकड आहे बघा ही, असं करून तिला हाक मारली. आता काय करावं, मी तर सगळं करून आलोय, पण इथे तर सखू दिसतीये, हे सखूचं भूत तर नाही ना, असं ते बघतायत. आता होता होता बरेच दिवस झालेले होते आणि इकडे रखमाईला अशी चिंता पडली की भगवंत जर सखूच्या रूपात अडकून पडले तर जगाचा व्यवहार कसा करेल. म्हणून तिच्या रक्षेवरती अमृत संचन केलं आणि तिला जिवंत केलं. सखू म्हणते, माते कशाला मला पुन्हा या भवामध्ये आणलंस. तेव्हा वस्तुस्थिती त्यांनी सांगितली की तुझ्या जागी प्रत्यक्ष पांडुरंग तुझं रूप घेऊन राहिले, हे तुला चालेल का. आणि मग पांडुरंग धुणं घेऊन नदीवर आले आणि खरी जी सखू होती ती तिथे धुणं धुतलंय आणि पांडुरंग तिथे अदृश्य झालेत आणि ही खरी सखू धुणं घेऊन घरी आली. पण आता खरी सखू असल्यामुळे पांडुरंग 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 असं नामस्मरण चालू होतं. आता मग मात्र घरी आल्यानंतर ते गृहस्थ पण म्हणतात की ही सखू आहे, ही नामस्मरण करते म्हणजे ही सखू आहे. आणि सासूबाईंना सुद्धा पटतं. म्हणून मग तो कोण होती, ती कोण होती, म्हणून ती सासूबाईंना नमस्कार करते की तुम्ही किती भाग्यवान की तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचा सहवास मिळाला. म्हणजेच पांडुरंगानी सखूचं महात्म्य हे तेव्हा त्यांना कळलंय. म्हणून त्यांनी परत सांगितलं की आम्हाला ते परत रूप दाखव. म्हणून सखूच्या रूपातले पांडुरंग परत तिथे प्रकट झाले. अशी ही सखू की जिनी एकदा पंढरपूरला गेली पण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं आणि खरोखर मोक्ष मिळवला. हे कृष्णातीरी कराड क्षेत्र जे आहे तिथे आम्ही गेलेले असताना तिथे सखूचं सुंदर मंदिर आहे. कधी कोणी गेलात तर सखूच्या मंदिरात जाऊन या. अशी ही सखू खरोखरच तिने आपली मनेरी गाय त्या पांडुरंगाला दिली म्हणून तिला हा मोक्ष प्राप्त झाला. म्हणून आपल्याला सुद्धा तुकोबा हेच सांगतायत की पंढरीसी दारे आल्यानो संसार. पंढरी क्षेत्र असं आहे की त्या पांडुरंगाशी तुम्ही लीन झाला तर मोक्ष तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगतायत, पंढरीसी दारे आल्यानो संसारा, पंढरीसी दारे आल्यानो सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागूया. एक मागणी मागाया आले नाही